आज मी ना मस्तपैकी अशी भरलेली मिरची केली. ही मिरची म्हणजे आपली शिमला मिरची नाही बरं का. ही मिरच्या अशा थोड्याशा लांबशा असतात बघा, हिरव्या अशा. ह्या मिरच्या मस्तपैकी भरून अशा करायच्या. बऱ्याच ठिकाणी ह्या मिरच्या बेसनामध्ये सुद्धा फ्राय करतो. पण ह्या अशा भरून मिरच्या केल्या ना तुम्ही, इतक्या छान लागतात ना. म्हणजे भाजी वगैरे नसेल तरीसुद्धा ही भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागतात. एकदम मस्त खमंग टेस्टी होतात. आणि याच्यातला हा मसाला जो आहे ना, तो इतका भारी वाटतं ना. ही मिरची बनवली ना तुम्ही, भरलेलं वांगं, कारलं वगैरे करणं ते विसरून जातात. इतकी छान ही भरलेली मिरची लागते. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. तर इकडे बघू शकता, नेहमी आपण ह्या मिरच्या ज्या आहेत ना, ह्या थोड्याशा मोठ्या साईजमध्ये येतात, कमी तिखट असतात. म्हणजे अजिबात ह्याच्यामध्ये तिखटपणा नसतो. बेसनामध्ये तळून ह्याची मिरची पकोडेसुद्धा केले जातात. तर आज ना मी म्हणलं चला नुसते बेसनामध्ये तळून पण कंटाळा आला आहे, त्यापेक्षा ना आपण थोडंसं याला मसाला करूया, म्हणजे मसाला मिरची. त्यासाठी अशा मिरच्या घेऊन यायच्या, स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि अशी मधोमध, जसं आपण बघा भेंडी भरलेली करतो त्यावेळेस कट मारतो, हे अशी मधोमध याला एक चीर पाडायची. हे बघा, अशी हलक्या हाताने कट पाडायचं, एकदम तळापर्यंत नाही पाडायचं, वरचेवर पाडायचं. हे बघा, म्हणजे आपल्याला कसं स्टफिंग भरता येईल ना, फक्त इतकंच ह्याला कट मारायचा. हे बघा, हे अशी छानपैकी याला कट मारा. अजिबात बी वगैरे नसती, तिखटपणा तर अजिबातच नसतो याच्यामध्ये. ह्या अशा सगळ्या मिरच्या कट करून घ्यायच्या, मधोमध अशी चीर पाडायची. खूप चांगल्या लागतात ह्या भरलेल्या मिरच्या, अशा करून बघा. म्हणजे जर ह्या मिरच्या तुम्ही बेसनात करत असताना तर एकदा अशा पद्धतीने करून बघा. हे असं कट करायचं. आता हे सगळ्या मिरच्या मी कट करून घेतल्यात, म्हणजे सगळ्या मिरच्याला मधोमध चीर पाडलेली आहे. आता आपण काय करायचं, छानपैकी याला चव येण्यासाठी थोडंसं अगदी हाताला टच करायचं मीठ. हे बघा, अजिबात जास्त नका लावू, अगदी टचअप करायचा थोडासा बोटाला. आणि आतमध्ये ना मिरचीला चोळून घ्यायचं. काय होतं, याने छान चव येते, म्हणजे सपक वाटत नाही, म्हणजे फिकं फिकं वाटणार नाही खाता वेळेस. मसाल्यामध्ये जे आपण मीठ टाकतो ना, त्याच्या व्यतिरिक्त ह्या मिरच्याला एक वेगळी चव येते. असं थोडंसंच मीठ घ्यायचं, फक्त थोडासा टच करायचं आणि ह्याला असं चोळून घ्यायचं चारी बाजूनी, म्हणजे चवदार मिरची बनते ही. हे असं जसं आपण बघा कारल्याला वगैरे लावून ठेवतो बघा, तसं अशा मिरच्याला मी मीठ लावून घेतलं आहे, सर्व मिरच्याला. आता आपण ह्याच्यात भरण्यासाठी एक मसाला करूया. शेंगदाणे लसूणचा कूट केला आहे बघा. शेंगदाणे लसूणचा बारीक कूट करायचा. शेंगदाणे आणि लसूण भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक कूट करायचा याचा. आता हा कूट जो आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे सगळा कूट काढून घेऊया. सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा खूप मस्त मिरची आहे. फक्त रात्री शेंगदाण्याचा कूट करून ठेवायचा. आता हा सगळा शेंगदाणे लसूणचा कूट एकदम बारीक असा करून घेतलेला आहे. हे बघा, तुम्हाला जवळून चांगलं दिसेल. हे छानपैकी शेंगदाणे लसूणचा कूट केलेला आहे. तुम्ही हवं त्याच्यामध्ये थोडेसे तीळ खोबरं टाकू शकता. आता आपण काय करायचं, एक मसाला बनवायचा. त्यासाठी याच्यामध्ये हळद टाकायची, थोडासा धना पावडर टाकायचा, थोडं लाल तिखट टाकायचं. ह्या मिरचीमध्ये तिखट पण अजिबात नाही, त्यामुळे तुम्ही इकडे 1-1.5 चमचा लाल मसाला टाकू शकता. तर मी 2 चमचे लाल मसाला टाकले, थोडासा अगदी गरम मसाला टाकला आणि आता 1 चमचा धना पावडर टाकते. सुरुवातीला मी हळद टाकून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ, फक्त मसाल्यापुरतं टाकायचं, कारण मिरचीला लावलेलं आहे त्यामुळे जास्त नाही टाकायचं, नाही तर खारट होऊ शकतं. फक्त ह्या मसाल्याला चव येईल इतकंच मीठ टाकायचं. आणि आता हे सगळं चोळून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, असा मसाला ना एकदम करून ठेवू शकता फ्रीजमध्ये, असं पॅक करून ठेवू शकता डब्यामध्ये. प्रत्येक भाजीमध्ये ना 1-2 चमचे हा मसाला टाकला ना, तर खूप कमी वेळामध्ये छोट्या छोट्या भाज्या तयार होतात. आणि हा मसाला सुक्का असतो आणि सुक्का मसाला ना स्टफिंग करता येत नाही, त्यामुळं ना थोडंसं तेल किंवा असं पाणी टाकून हा मसाला थोडा ओला करायचा. जसं मी बघा भरलेलं वांगं, दोडका वगैरे करते बघा, तुम्ही बघितला असेल व्हिडिओ. हे असा मसाला पॅक करायचा फक्त, जेणेकरून काय होतं, मिरचीमध्ये पॅक राहतो, अजिबात निसटत नाही, म्हणजे असं पसरला जात नाही तेलामध्ये. हे असं चोळून घ्यायचं आणि व्यवस्थित हलक्या हाताने एकजीव करायचा. आणि हे बघा, हे असं थोडासा असा घट्ट करायचं. याला जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही, फक्त ओलसरपणा करायचा. हे असा बस, म्हणजे कसं सोपं जातं, भरायला पण सोपा जातो. आता आपण काय करायचं, एक एक मिरची उचलायची मीठ लावलेली. हे सगळ्या मिरच्या मी साईडला ठेवल्यात. आता एक एक प्रत्येक मिरची अशी एक एक उचलायची. अगदी थोडा थोडा मसाला उचलायचा, एकदम थोडा थोडा घ्यायचा आणि याला कट टू कट असं सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्टफ करायची, म्हणजे भरायची.
हे बघा, हलक्या हाताने याला असं दाब द्यायचा. जास्त अति प्रमाणात मसाला नका भरू, कारण काय होतं मग फक्त मसाला खाण्यात येतो, मिरचीचा काही स्वाद लागणार नाही. त्यामुळे थोडासा मसाला भरायचा पुरेसा आहे. हे बघा किती छान पॅक झाला आहे बघा. हा मसाला अजिबात कुठे भरता वेळेससुद्धा पडला नाही खाली, इतका छान सेट झाला आहे. मग तो तेलामध्ये पण सेट राहतं, फक्त एक्स्ट्रा काय असेल तेवढाच तेलामध्ये निघतो. आता प्रत्येक मिरची आणि असा थोडा ओला असला ना मसाला, मग तो भरता पण येतो व्यवस्थित. थोडा थोडा एकदम छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये उचलायचं आणि याला हलक्या हाताने असं सेट करायचं. जर तुम्हाला आवडत असेल जास्त मसाला खायला तर भरू शकता, तसं काय नाही. तर मी भरलेला वांगा असू, दोडका असू, कारला असू, त्याच्यामध्ये मसाल्याची स्टफिंग जरा थोडीच करते, त्यामुळं मी जरा इकडे थोडंच भरलं. हे बघा, नेहमी नेहमी आपण बेसनामध्ये फ्राय करण्यापेक्षा ना ह्या मिरच्या अशा करून बघा, खूप भारी लागतात. बस कमी वाटला तर थोडासा सेट करायचा. अशा सगळ्या मिरच्या भरून घेते मी. बघा किती मस्त पॅक झाला का नाही, मसाला अजिबात कुठे पडला नाही. तर सगळ्या मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. आता पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवायचं स्लो गॅसवर आणि ह्या मिरच्या भरून घ्यायच्या. जसे मी आता ह्या भरून घेतल्यात आणि तेल तापलेलं आहे, स्लो गॅस केला आहे. आता आपण एक एक मिरची तेलामध्ये सेट करूया. हे बघा, असं पसरट पॅन जर असेल त्यामध्ये असं एक एक मिरची अगदी स्लो गॅस करायची, अजिबात फास्ट गॅस नाही करायचा. मिरचीची स्किन फक्त फ्राय करायची. जितक्या बसतील म्हणजे आता लहान मोठा जसा पॅन असेल तुमचा त्यानुसार मिरच्या सेट करा. तर इतक्या मिरच्या याच्यामध्ये सेट झाल्यात. बस स्लो गॅस ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि याला 1-2 मिनटं फ्राय करायचं. एवढीच प्रोसेस आहे, खूप सोप्या कमी वेळामध्ये होतं. आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि वाफेवर आणि तेलाच्या हीटमध्ये ही छानपैकी मसाला मिरची फ्राय होती. असं झाकण ठेवलं की लगेच तयार होतात. 1-2 मिनटं झालं की आपल्या मिरच्या अशा ह्या बघा स्किन बदलत चाललेली आहे, म्हणजे चांगला याला शेक भेटतोय, फ्राय होत चालल्या. तेलसुद्धा कमीच वापरायचं, जास्त नाही वापरायचं, कारण आपण याला शेलो फ्राय करतो, डीप फ्राय नाही करत. हे असं अलटीपलटी करून घ्यायचं. जर हाताने जमलं तर तुम्ही देठाला पकडून सुद्धा ह्याला अलटीपलटी करू शकता. तर मी नेहमी करते असं देठाला पकडून मिरच्याच्या. आता बघा चमच्याने जमा आहे, त्यामुळं मी असं देठाने याला पलटी करते. काय एवढं गरम नसतं, स्लो गॅस आहे. हे असं अलटीपलटी करून घ्यायचं आणि 2-3 मिनटं फक्त झाकण ठेवून असं खालीवर करायचं. आता मी तुम्हाला मिरच्या झाल्यावर दाखवते. असं झाकण ठेवायचं. आता बघू शकता आपल्या ह्या मिरच्या कशा परफेक्ट फ्राय झालेल्या आहे. 2-3 वेळा मी अशी अलटीपलटी करून ह्याला चांगलं फ्राय केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मिरच्या किती छान प्रकारे आपल्या ह्या फ्राय झालेल्या आहेत. आणि थोडासा एक्स्ट्रा मसाला जो पण निघला असेल तो फक्त तेलात पडला आहे. बाकी सगळा मसाला मिरचीमध्ये कट टू कट पॅक आहे. आणि ही मिरची तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे, म्हणजे पाहता क्षणी खावंसं वाटतं. इतकी भारी वाटते ना, असं थंडगार वातावरणामध्ये गरमागरम अशी भरलेली मिरची असेल ना, तर मग भाजी वगैरे नसली तरी काही हरकत नाही. तर ही गरमागरम आपली ही मिरची तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर मी तुम्हाला एक उचलून दाखवते. गॅस बंद केलेला आहे. हे बघा, हा मसाला बघायचा मला किती छान पॅक झाला, अजिबात पडला नाही खाली, एकदम परफेक्ट झाली का नाही, मस्त स्किन मिरचीची एकदम फ्राय झाली. आता आपण एक एक करून प्लेटमध्ये काढून घेऊया. आता ही बघा आपली ही भरलेली मिरची, ही शिमला मिरची नाही बरं का, ही आपली नॉर्मल मिरची जी आपण बेसनामध्ये तळतो ती आपण अशी ही भरून केलेली आहे. तर ही अशा प्रकारे ना एकदा करून बघा तुम्ही, इतक्या आवडीने खाताना तुम्ही घरामध्ये सुद्धा सगळेजण आवडीने खातील. प्रवासात पण कुठं जायचं असेल ना तर अशा वेळेससुद्धा ही मिरची खूप भारी लागते भाकरीवर. टिफिनला तुम्ही नेऊ शकता. असं रात्रीच फक्त एक शेंगदाणे लसूणचा कूट केला की सकाळी झटकीपट ही मिरची तयार होती. आणि डाळ भात वगैरे वरण भात असेल तर तोंडी लावायला काय नसेल तर अशा वेळेससुद्धा ही मिरची तुम्ही करू शकता साईड डिश म्हणून. आणि दुसरी गोष्ट, भाजी चपातीचा कंटाळा आला तर तुम्ही ही भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकता, इतकी भारी लागते. शिमला मिरची, भरलेलं वांगं, कारलं, हे सगळं एक टाईम तुम्ही विसरून जाता, इतकी छान लागते ही भाजी. भरलेली मिरची चवदार आहे, चटपटीत आहे, तिखट आहे आणि गरम करायची ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही याला खाऊन बघा, अप्रतिम लागते. आज डाळ भात सोबत मी ही मिरचीचा बेत केलेला आहे, भाजी वगैरे काहीच केली नाही. ही मिरची इतकी छान लागते ना डाळ भातासोबत, एकदा तरी करून बघा, आवडीने खातात. आणि कशी वाटली रेसिपी, आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. नेहमी आपण बेसनामध्ये तळून पकोडे खाण्यापेक्षा ही अशी भरलेली मिरची करून बघा.
आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या